दरबारामध्ये हजर व्हायचंय, राजा अपेक्षित त्याला जे पाहिजे ते धन देण्यात येईल. महाराज सगळ्या चौकात दवंडी दिली, पण एकादशी करणारा त्या रुक्मांगद राजाच्या नगरीमध्ये एकही नव्हता. आता काय करणार, कोण हजर होईल? आला प्रधानजी आले, म्हणे प्रधानजीने सांगितलं, म्हणजे राजेसाहेब आपल्या नगरीमध्ये एकादशी करणार दिसत नाही. जा घरोघरी सेवक पाठवा, घरोघरी जाऊन विचारा, नवऱ्याला असेल नाही तर बायकोला तरी असेल, बायकोला नसेल तर नवऱ्याला तरी असेल, दोघालाही नसेल तर त्याच्या आई वडिलाला तरी असेल, त्याच्या आई वडिलाला नसेल तर लेकराला तरी असेल, कोणाला तरी एकादशी असेल, चौकशी करा. सगळे सेवक, आता राजाची आज्ञा, सगळे सेवक निघाले, घरोघरी फिरायला लागले, घरोघरी चौकशी करायला लागले. अख्खं नया अकोला संपलं, उदाहरण आहे बरं, पण कोणीच एकादशी करणार दिसलं नाही. सगळे सेवक परत आले, म्हणे राजेसाहेब आपल्या नगरीमध्ये कोणालाही एकादशी नाही. मातरीने सांगितलं, मग तर मुक्कामच आहे आपलं, आता विमानच उडत नाही ना, मग जायचं कशाने? महाराज राजाने अधिक सांगितलं, अधिक चौकशी करा, बारीक चौकशी करा, कोणीतरी सापडेल आपल्याला एकादशी करणार. आता राजाची आज्ञा, पुन्हा चौकशी सुरू झाली. आणि चौकशी करता करता, ऐका, संपूर्ण नगरीमध्ये सेवक फिरत असताना, चौकशी करत असताना, कर्मधर्म संयोगाने त्या नगरामध्ये शेवट एक घर होतं.